धराविते इच्छा एवढा जगदानी एवढा जगदानी मागे तुळसी दळ पाणी होय भक्ती केला तैसा पुरवी धराविते इच्छा आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा पुरवी धराविते इच्छा विठला 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभः निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र
तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचन अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. राधा मेरी माता है पिता मेरो घनश्याम इन दोनों के चरणों में मेरा बारंबार प्रणाम. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ पवन कुमार बजाए मारी कीर्तन में. चलो आओ पवन कुमार बजाए मारी कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ पवन कुमार बजाए हरि कीर्तन में. चलो आओ पवन कुमार बजाए हरि कीर्तन में. राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना. राम जी को लाना लखन जी को लाना. राम जी को लाना लखन जी को लाना. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ पवन कुमार बजाओ हरि कीर्तन में. चलो आओ पवन कुमार बजाओ हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ हरि कीर्तन में पधारो हरि कीर्तन में. शरणा शरणा हनुमंता तुम्हा आलो रामदूता वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. विठ्ठला 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 प्रस्तुत अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. श्री क्षेत्र निमगाव कुराळे या ठिकाणी श्री मल्हार मार्तंड कृपे करून सालावात प्रमाणे याही वर्षी चंपाषष्ठी निमित्त सुंदर असा साई चरित्र पारायण आणि अखंड नामयज्ञ सप्ताह सोहळा या ठिकाणी सुरू आहे. खरं तर वर्ष आहे 39वे. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा सुरू आहे आदरणीय हरिभक्त परायण संजय महाराज शेटे. खरं तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या सर्व मंडळींच्या कृपाशीर्वादानं समस्त ग्रामस्थ कमिटी असेल सर्वांच्या आशीर्वादानं सुंदर असं नियोजन गोड असं आयोजन आज या ठिकाणी केलेलं आहे.
आणि गोड असा नामेंद सप्ताह आणि या सप्त्याचं आज दुसरं पुष्प गुंफण्याकरता आज या ठिकाणी माझ्याकडे आलेलं आहे. प्रथमतः संपूर्ण या ठिकाणी समस्त ग्रामस्थ जी काही कमिटी असेल सर्वांच्या ठिकाणी कोणाच्या नावाचा उल्लेख न करता सर्वांचेच या ठिकाणी मनापासून धन्यवाद मी व्यक्त करते. तसेच माझे गुरुवरी आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौरे यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र श्रुतीला अभिवादन करून महाराज मंडळी वारकरी मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या वारकरी संताच्या मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या तुम सर्व संत मंडळीच्या टाळकरी माळकरी वारकरी महाराज मंडळी ज्येष्ठ मंडळी माझ्या माता भगिनी सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करते आणि सेवेला सुरुवात करूयात. विठ्ठल 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 कीर्तनामध्ये बसलात पण मध्येच उठायचं नाही याचं कारण आहे का? ज्या ठिकाणी माझ्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन चालू असताना त्या ठिकाणी साक्षात उभा कोण असतो? जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. मग ज्या ठिकाणी साक्षात भगवान परमात्मा उभा असतो त्यावेळेला कीर्तनामध्ये बसलेली श्रोते मंडळी त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये पाप सरत नाही. तुम्ही सांगाल किती एक नंबर गोष्ट आहे. कीर्तनामध्ये बसलं की आपल्या डोक्यामध्ये पाप राहत नाही. मग एक काम करायचं, महिनाभर भरपूर पाप करायचे आणि एक दिवस कुणाच्या तरी कीर्तनामध्ये जाऊन बसायचं. कारण का बरं? कीर्तनामध्ये बसलं की तुमचे आमचे पाप निघून जातात. तुम्ही सांगाल महाराज ही खरी गोष्ट आहे का? पुरावा सांगा. नाम संकीर्तन साधन पैसों पे 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 हे नाम संकीर्तन साधन पैसों पे 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 हो जळातील पापे जन्मांतरीचे 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 ललकिताया सजावे वनांतरा ललकिताया सजावे वनांतरा ललकिताया सजावे वनांतरा ललकिताया सजावे वनांतरा नलवतीताया सजावे वनांतरा नलवतीताया सजावे वनांतरा नलवतीताया सजावे वनांतरा ललकिताया सजावे वनांतरा जावे वनांतरा जावे वनांतरा. आलं का लक्षात?
कीर्तनामध्ये बसलं का तुमचे आमचे पाप जळतात. तुकोबरे म्हणतात नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे 2-3 महिन्यांचे. बरोबर आहे का? चुकलं का काही? मग जरा बोलत चला बरं का. जळतील पापे जन्मांतरीचे, आजचं नाही, कालचं नाही, उद्याचं नाही, परवाचं नाही, तर जळतील पापे जन्मांतरीचे. एवढी ताकद माझ्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. मग ज्या वेळेला आपण कीर्तनामध्ये बसलेले असता त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये पापच राहत नाही. तुम्ही सांगाल महाराज हे पाप कुठे निघून जातं, पण ते पाप तुमच्या आमच्या डोक्याच्या वरती असं 2 फूट जातं आणि वर जाऊन ते असं हालत असतं, मी कुठे जाऊ, मी कुठे जाऊ, मी कुठे जाऊ. आणि एखादा व्यक्ती मध्ये सुटला की खाली बसलेल्या सगळ्या लोकांचं पाप त्याच्या एकट्याच्या डोक्यावर. मग तुम्हीच बघा उठायचं का नाही. विठाला 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 विठाला. तुम्ही सांगाल महाराज तुमच्या मनाचं सांगितलं का? मनाचा अजिबात नाही. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींची गोड ओवी, जेथे कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्रायचिताचे, जेथे नामच नाही पापाचे ऐसे केले. का ज्या ठिकाणी माझ्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन चालू आहे ना त्या ठिकाणी पापाला येण्याचा अधिकार नाही. विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनारूपी सेवेकरिता निवडलेला भंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदने श्रीमंत तुकोबराया. कोण तुकोबराया? त्यांचा अधिकार काय आहे तर ऐका. ज्यांच्या वाणीमध्ये सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्रांची ममता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता, की ज्यांच्या अंगामध्ये दया क्षमा शांती हे 3ही गुण ज्यांच्या ठाई वास करतात ना असे तुकोबराया. कोण तुकोबराया? का ज्या तुकोबरायांनी 5वा वेद तुकाराम गाथा निर्माण केला ना ते तुकोबराया. कोण तुकोबराया? त्यांचा अधिकार काय? जगा काळ खाय आम्ही ही माथा दिला पाय. किती मोठा अधिकार. का ज्या काळाला आपण सगळेजण घाबरताना त्या काळाच्या डोक्यावरती पाय ठेवला माझ्या तुकोबरायांनी. एवढंच नाही तर ऐका, तुकोबरायांचं नाव जरी ऐकलं ना तरी आम्हाला कापरी भरायचे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. एवढा मोठा माझ्या तुकोबरायांचा अधिकार. आणि त्याच तुकोबरायांचा अधिकार या संसारामध्ये आलात ना मग देवाची भक्ती करा, देवावरती शुद्ध भाव ठेवा. याचा सारासार असा विचार करणारा 4 चरणांचा भक्तिपर प्रकरणामधला गोड असा भंग आपल्या सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या भंगाद्वारे तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या ऐश्वर्याचं, व्यापकतेचं आणि महानतेचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतात. एवढा मोठा भगवान परमात्मा आहे पण राहतो कुठे? तेने संपुष्टी राहावे. संपुष्ट म्हणजे पूजेची पेटी किंवा संपुष्ट म्हणजे आपल्या भक्ताचं हृदय. एवढा मोठा देव आहे पण आपल्या भक्ताच्या हृदयामध्ये राहतो पण फुकट राहतो का? देव आपल्या हृदयामध्ये राहण्याकरता त्याच्याकरता देवाची भक्ती करावी लागते. मग जशी भक्ती करू तसा तो देव तुम्हाला आम्हाला मिळतो. होय भक्ती केला तैसा आणि पुरवी धरावी ते इच्छा. मनापासून त्या भगवंताची भक्ती जर केली ना तुमच्या आमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती इच्छा तो भगवान परमात्मा पूर्ण करतो. मग तुम्ही सांगाल महाराज एवढा मोठा देव आहे आमची इच्छा पूर्ण करतो ना, मग एवढा मोठा देव आमच्याकडे मागतो काय? तर लक्षामध्ये घ्या, एवढा मोठा भगवान परमात्मा आहे आपल्याकडे धन मागत नाही, संपत्ती मागत नाही, संपदा मागत नाही. मग काय मागतो? एन पत्र पुष्प फाळा ते भजावयामी सकेवाळा वाचोणी अमुचा लाग निष्फळ भक्ती तत्व. एवढा मोठा भगवान परमात्मा आहे पण आपल्या भक्ताकडे मागताना पान फूल आणि फळ मागतो. एवढा जगदानी
मागे तुळसी दळ पाणी. आणि एवढा मोठा भगवान परमात्मा पुंडलिक रायाच्या पुण्यामुळे पंढरपूरमध्ये आला आणि सगळ्या जगाला तो सोपा झाला. विठ्ठल 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 एवढा प्रभू भावे. आता एवढा म्हणजे नक्की केवढा याचं चिंतन आपण या ठिकाणी बघणार आहोत. तुकोबरे सांगतात की ज्या संसारामध्ये आम्ही जन्माला आलेला आहात ना, या ठिकाणी जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला सुखाचीच अपेक्षा आहे. कुणीही एखाद्या मंदिरामध्ये गेला आणि सांगितलं का हे देवा मला दुःख दे, बरोबर आहे का? लक्ष आहे का? महिला मंडळ माझ्याकडे लक्ष द्या. आपण काय म्हणतो की हे परमेश्वरा मला दुःख दे, बरोबर आहे का? मग काय म्हणतो? मला सुख दे. अगदी कुणीही असू द्या, भगवान परमात्म्याकडे आपली मागणी कशाची असते? सुखाची असते. अहो आपलं सोडा, आपल्या कडेवरती लहान मुलं असतं, त्याला आपण घेतो देवाच्या मंदिरामध्ये जातो, बाळा बाप्पाच्या पाया पड आणि बाप्पाला काय सांग का हे बाप्पा मला सुखी ठेव. आता ते मूल किती लहान असतं, सुख काय दुःख काय याची जाणीव तरी असते का? तरी पण मागताना आपण भगवंताकडे फक्त सुखच मागतो, दुःख कुणीही मागत नाही. नाथ भागवतामध्ये वर्णन आलंय, मज लागी दुःख वावे ऐसा कोणी भावेना जीवे, न वांछिताही दुःख पहावे येणे न स्वभावे स्वतंत्रता. अगदी कुणीही असू द्या, भगवंताकडे आपण फक्त सुख आणि सुखच मागतो. आता या ठिकाणी मार्तंड भैरवांचं मंदिर आहे. कुणी अगदी असू द्या, देवाच्या मंदिरामध्ये आलात, देवासमोर हात जोडले, हे देवा माझं चांगलं होऊ दे. आणि शेजारच्याच मोठ्याने बोलायचे बरं का, सगळ्यांना बोलता येतं ना, घाबरायचं अजिबात. ते तुमच्या मुलीसारखी जे बिंदास बोलायचं. आपण काय म्हणतो का हे देवा माझं चांगलं होऊ दे. आणि शेजारच्याच तुम्हीच म्हणा, मी काय म्हणत नाही. आपण भगवंताकडे मागता, या मार्तंड भैरवाकडे आपण मागता. माझ्या जनाबाईचा एक गोड अभंग आहे, खंडेराया तुझा करते नवसू मरू दे रे सासू खंडेराया, खंडेराया तुझा करते नवसू मरू दे रे सासू खंडेराया, खंडेराया तुझा करते नवसू मरू दे रे सासू खंडेराया, खंडेराया तुझा करते नवसू दे रे सासू खंडेराया, खंडेराया तुझा करते नवसू मरू दे रे सासू खंडेराया, खंडेराया तुझा करते नवसू मरू दे रे सासू खंडेराया, खंडेराया तुझा नवसू मरू दे रे सासू खंडेराया, खंडेराया तुझा करते नवसू मरू दे रे सासू खंडेराया. सासू मेल्यावारी तुटेल आसरा, सासू मेल्यावारी तुटेल आसरा, दे सासरा खंडेराया, मरू दे सासरा खंडेराया, खंडेराया तुझा करते नवसू मरू दे रे सासू खंडेराया, खंडेराया तुझा करते नवसू मरू दे रे सासू खंडेराया, खंडेराया तुझा करते नवसू दे रे सासू खंडेराया, ओ खंडेराया तुझा करते नवसू दे रे सासू खंडेराया, खंडेराया खंडेराया. आलं का लक्षामध्ये? हेच मागताना महिला मंडळ, खंडेराया तुझा करते नवसू मरू दे रे सासू खंडेराया. खंडेराया माझी सासू एवढी अफाट आहे, एवढी विचित्र आहे, सकाळी उठली का एवढी कटकट करते, एवढी कटकट करते, तिला काय कर एकदाच लवकर मरू दे. पुढे सांगितलंय, सासू मेल्यावर तुटेल आसरा मरू दे सासरा खंडेराया,
हेच मागताना हसल्या म्हणजे काहीतरी गडबड आहे. सासरा पण जाऊ दे, फार त्रास देतो त्याला, काय कर एकदाच लवकर मरू दे. आणि ह्या गोष्टी आपण त्या ठिकाणी खंडेरायाकडे जर मागितल्या तर खंडेराया देणार आहे का? पुढे सांगितलंय, सासरा मेलिया होईल आनंद आणि मरू दे ननंद खंडेराया. आता मला सांगा महिला मंडळ, ननंद या शब्दाचा अर्थ काय हो? जे आनंद देत नाही ती कोण? वा, हुशार आहात तुम्ही. पण लक्षामध्ये घ्या, हे आत्ताचे नाते आहेत, पण पूर्वीचे नाते फार वेगळे होते. सांगते तुम्हाला अगदी 1 मिनिटामध्ये. ननंद भावजया ग एका पायानं चालती ग, पायातल्या जोड्या जशा चिमण्या बोलती, जशा चिमण्या बोलती ग. ननंद भावजया ग कासान वाड्या गेल्या ग, आहे बाच्या नारी मोत्याचा चुडालेल्या ग, मोत्याचा चुडालेल्या, मोत्याचा चुडालेल्या ग. माझ्या ग कुंकवाची ग नंदाबाईला लई गोडी ग, लाडकी नंदाबाई मेनाच्या वड्या धाडी ग, मेनाच्या वड्या धाडी, मेनाच्या वड्या धाडी ग. पूर्वीच्या काळच्या नणंदा आपल्या भाऊजेचं कुंकू सुरक्षित राहावं यासाठी काय पाठवायच्या महिला मंडळ? काय पाठवायच्या? मेनाच्या वड्या. आता गरज राहिली का पाठवायची? नाही. का बरं? आता काय आली? टिकली. टिकली तर टिकली, नाही तर ते म्हणतात ना, कुंकवावाल्या गेल्या, गेल्या नाही बरं का, म्हणजे जुन्या आहेत बसलेल्या, पण कुंकवावाल्या गेल्या, आता टिकली वाल्या आल्या. आणि बाथरूम मधल्या भिंती बघा सुवासिनी झाल्या. बरोबर सांगते ना? आंघोळ केली का टिकली कुठे? बाथरूमला. डोक्याला काहीच नाही. पण लक्षामध्ये घ्या, आपली परंपरा आहे, थोडंसं कुंकू पण आपण लावलं पाहिजे. मी काय सांगत होते, एकदा की ननंद मेली का ननंद काय करते? नाथ बाबाने एके ठिकाणी गोड सांगितले, ननंदेचं काट किर किर करते, खरूज होऊ दे त्याला. ननंद त्या ठिकाणी का बरं मरू दे? माझी ननंद मेली का मी मोकळी होईल म्हणजे काय? ती स्त्री सांगते का दिवाळ सणाला माझ्या घरी ननंद येते, तिचे मुलंबाळ येतात, पण 2-3 दिवस आमच्या घरामध्ये एवढी कटकट असते, एवढी गडबड असते, आमचं घर काय शांत राहत नाही. तिच्या मुलाला काय होऊ दे, खरूज होऊ दे, म्हणजे ती तिच्या घरी निघून जाईल. तुम्ही सांगाल महाराज, खरंच आपली सासू मरून द्यायची? खरंच आपला सासरा मारायचा? खरंच आपली नणंद मारायची? तर नाही. जनाबाई सांगतात, मी पणाची सासू मरू दे, अंगार नावाचा सासरा मरू दे, आणि वासना नावाची नणंद मरू दे, आणि असं जर झालं ना, मी काय करील? जनी म्हणे खंड्या अवघेचे मरू दे, आणि एकटी जर राहू दे पायापाशी. हे खंडोबा देवा, जर तू असं जर केलंस ना, मी पणा, माझा अहंकार, माझी वासना तू जर त्या ठिकाणी घालवलीस ना, मी काय करणार? भंडाऱ्याची झोळी माझ्या गळ्यामध्ये घेणार आणि सगळं आयुष्य तुझ्या चरणावर प्रस्थापित करणार. विठ्ठल 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 ला भगवंताकडे मागण्याचा अधिकार आहे, पण मागता केव्हा येतं? त्या व्यक्तीला आपण काहीतरी दिलं पाहिजे. तुम्हाला सांगते, एवढा मोठा भगवान परमात्मा तो किती मोठा आहे. वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला, अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. किती मोठा भगवान परमात्मा आहे. तो वेदांना सुद्धा कळला नाही, मग तुम्हाला आम्हाला कळेल का? पण तो भगवंत कळण्याकरता तुम्हाला आम्हाला भगवंताची भक्ती आपण केली पाहिजे. कारण तो कोवऱ्या म्हणतात, एवढा प्रभू भावे, एवढा मोठा भगवान परमात्मा आहे, पण आपला असा करायचं असेल तर त्या भगवंताची भक्ती आपण केली पाहिजे. तुम्ही सांगाल महाराज, एवढा मोठा भगवंत आहे, त्या भगवंताची आम्ही भक्ती करायची, पण कशाच्या माध्यमातून? तर लक्षामध्ये घ्या, तुम्हाला मला हे जे काही शरीर भेटलंय, हा नरदेह भेटलाय, याच्यापासून
आपण त्या भगवंताची भक्ती करू शकतो. शरीर साधिले परब्रह्म, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले. 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 शरीरे साध्य होय गेले, शरीरे साधले परब्रह्म. शरीर साध्य होय गेले, परब्रह्म. शरीरे साध्य होय गेले, शरीरे साधले परब्रह्म. शरीर साध्य होय गेले, परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले. शरीरे साध्य होय गेले, शरीरे साधले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले. शरीर साध्य होय गेले, शरीर साधले परब्रह्म. साधले परब्रह्म. गोड प्रमाण. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घुसुले. आपले शरीर जे आहे ना, त्याच्या माध्यमातून आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. केव्हा? नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवाची होईल म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावा. हे शरीर असं आहे, या शरीराने आपण जे म्हणू ना ते होता येतं. या जगामध्ये काही अशक्य नाही, या शरीराने आपण काही करू शकतो. हे शरीर म्हणजे तुम्हाला मला गॉड गिफ्ट मिळालेलं आहे. पण लक्षामध्ये घ्या, तुम्हाला मला हा काही देह भेटला, हे शरीर भेटलं, हे शरीर विकत भेटलं का फुकट भेटलं? महिला मंडळ, पुरुष मंडळ, तुम्हाला बोर झाला का? तुम्हाला बोर झाला का? मी घरी जाऊ का? नाही ना? मग थोडंसं बोलत चला. हां, बरोबर ना? काही काही लोक कीर्तनामध्ये असं बसतं का त्यांना काहीच कळत नाही. पण ज्याला इथं येऊन बोर झाला ना, तो अख्ख्या जगात जरी कुठे गेला त्याला आनंद मिळणार. का बरं? हा सुख सोहळा स्वर्गी नाही. त्यामुळे अतिशय फ्रेश बसलं पाहिजे. काही काही लोक असे असतात, त्यांच्या तोंडावरती नेहमी 12 वाजलेले. मग आपल्या समोर जर ते बसले ना आणि त्यांच्याकडे जर आपण जर बघितलं तर आपल्या तोंडावरती 1 वाजल्याशिवाय राहत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, म्हणून थोडंसं हसलं जरी पाहिजे बरं का. एक माणूस माझ्या कीर्तनामध्ये अजिबात हसेना. मी म्हटलं काय झालंय दादा, तुम्ही का बरं हसत नाही? म्हटलं ताई, माझ्यावरती भरपूर कर्ज आहे. आता आम्ही जावं का कर्ज फेडायला? पण कर्ज जरी असलं तरी घाबरायचं नाही. ज्याच्यावरती कर्ज तोच खरा मर्द. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जीवन कसं आनंदी जगलं पाहिजे. आता ओघाने आलं म्हणून एक उदाहरण सांगते. एका गावामध्ये एका बाईचा नवरा अजिबात हसेना. तिने अनेक जोक केले, अनेक विनोद केले, पण नवरा काही हसेना. म्हटले काय करो बाई, नवरा अजिबात हसत नाही. म्हटली एक काम करते, नवऱ्याला घेऊन जरा कोपरगावमध्ये शॉपिंग करण्याकरता जाते. हां, का बरं? नवरा हसेना म्हणून त्या ठिकाणी कोपरगावमध्ये गेली आणि समरून दिला. त्या ठिकाणी एक गाढव त्यांना दिसलं. गाढव माहिती ना, बघितलं ना. आता तिने गाढव बघितलं, नवऱ्याला हसवायचं. म्हटले अहो बघा ना, समोरून तुमचे पाहुणे आलेत. तो नवरा एवढा हुशार होता, तो म्हटला राम राम सासरे बुवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण
असे जोक करण्यापेक्षा आपण हसलेलं कधी पण चांगलं. लक्षामध्ये घ्या, तुम्हाला मला हा देह भेटलाय, हा विकत भेटलाय का फुकट भेटलाय? फुकट भेटलाय. तुम्ही सांगाल महाराज कसं काय फुकट भेटला हो? लक्षामध्ये घ्या, ज्या वेळेला आपण जन्माला आलो त्यावेळेला देवाने सांगितलं का हातांचे 2 लाख रुपये द्या, पायाचे 4 लाख द्या, डोळ्यांचे 10 लाख द्या, दाताचे 32 लाख द्या आणि किडनीचे 50 लाख द्या. म्हटला का देव? देव म्हटलं जरी असता तरी आपण दिले असते का? तो प्रश्न गौण आहे. पण ज्या भगवान परमात्म्यानं तुम्हाला मला हा देह दिलाय ना, कसा दिलाय? जेने हा जीवा दिला दाना तयाचे करीना चिंतना जग जीवना नारायण गाईन गुण तयाचे. दिला दान तयाचे करील चिंतन जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे. या देहानं काय केलं पाहिजे? भगवंताचं नाम चिंतन म्हणजे भगवंताची भक्ती केली पाहिजे. पण लक्षामध्ये घ्या, आपण देवाची भक्ती केली आणि आपण त्या ठिकाणी देवाला ओळखलं असं शक्य नाही. कारण ज्यानं त्याला जन्म दिला नवे नवे, त्याला जिने सांभाळलं तिलाही कळ नाही का तो भगवान परमात्मा किती मोठा आहे. म्हणून एक दिवस काय झालं की बालकृष्णाने माती खाली. हे बघितलं बळीराम दादाने, पळतच आईकडे गेला. अगं आई, बालकृष्णाने माती खाली. यशोदा मातेला राग आला, हातामध्ये काठी घेतली. माती खातोस, माती खातोस. कृष्णाला मारण्याकरता त्या ठिकाणी काठी उगारली. पण छोटस बालक आईला सांगू लागला, आई ग आई, नाही खाली ग मी माती. 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 बलराम दादा, बलराम दादा, खोट बोलतो, खोट बोलतो बलराम दादा. छोटासा कृष्ण आहे. आई ग आई, नाही खाली ग मी माती. आई, मी नाही माती खाली ग. हा बैराम दादा तुझ्याशी खोटं बोलतो आई, मी खरंच माती खाली नाही. पण लक्षामध्ये घ्या, ज्या वेळेला तो बालकृष्ण आपल्या आईला सांगत होता ना, त्या वेळेला ते बालक केवढं होतं? तळवे तळ हात, तळवे तळ हात, तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं रांगत.
एवढं होत आहे का? दोन्ही हात जमिनीला आणि डावा गुडघा पण कुठे? जमिनीला, म्हणजे रांगत होता. आता मला सांगा, आपलं रांगणारा मूल किती महिन्यांचं असतं बरं? किती महिन्यांचं असतं? आपण सगळे ब्रह्मचारी नाही, मग सांगा ना किती महिन्याचं असतं? 7 ते 8 महिन्याचं रांगणारं मूल असतं. आता मला सांगा पुढे, आपलं रांगणारा मूल कधी बोलतं का हो? कधी बोलतं का? पण तो भगवान कृष्ण होता. ज्या वेळेला भगवान कृष्णाने आपलं मुख उघडलं आपल्या आईला सांगण्याकरता, त्यावेळेला यशोदा मातेने त्या भगवान कृष्णाच्या तोंडामध्ये 14 भुवन आणि 21 कोटी स्वर्ग बघितले. एवढं मोठं विश्वरूप माझ्या यशोदा मातेला दाखवलं. आणि म्हणून तो गोबरे म्हणतात, देवा तू केवढा असशील, देवा तू केवढा असशील, याचं माप माझ्याजवळ नाही. अभंगाचे पहिले चरण. एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभो भावी, एवढा प्रभो भावी, एवढा प्रभो भावी, एवढा प्रभो भावी, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभो भावी, एवढा प्रभो भावी, एवढा प्रभो भावी, भावी, एवढा प्रभो भावी. तेने संपुष्टी राहावे, 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 राहावे. होय भक्ती केला तैसा, 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 तैसा, होय भक्ती केला तैसा. एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे, प्रभु भावे, तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे. एवढा प्रभू भावे, तेणे संपुष्टी राहावे. एवढा मोठा भगवान परमात्मा पण राहतो कुठे? आपल्या भक्ताच्या हृदयामध्ये. तुम्हाला सांगेल, तुम्ही सांगाल महाराज एवढा मोठा देव आहे, मग हृदयामध्ये राहतो कसा? तर ऐका, संत जनाबाई होऊन गेल्या, पण संत जनाबाई म्हणजे आपल्यासारखे एक स्त्रीच होते ना. पण संत जनाबाईने रात्रंदिवस बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. रात्रंदिवस काय केलं? त्या भगवान परमात्म्याच्या नावाचं नामस्मरण केलं. परिणाम काय व्हायचा? जनाबाई दळण दळायला लागल्या का देवही त्या ठिकाणी यायचे आणि जनाबाईला दळण दळू लागायचे. आता रोज त्या ठिकाणी देव यायचे. एक दिवस असंच जनाबाई म्हटले, देवा तुम्ही रोज दळण दळणार का? ते येतात म्हटले देवा, पण आज असं मुक दळण दळायचं नाही. मग कसं दळायचं जणी? देव म्हटला, जनाबाई म्हटली, देवा मी पुढे ओव्या बोलते, तू माझ्या पाठीमागे बोल.
देव आपल्या भक्ताची अट मान्य करत असतो. तिच्या प्रेमा खातर भगवंताने पाठीमागं बोलण्याकरता सुरुवात केली. जनाबाई पुढे बोलू लागल्या. पांडुरंग माझा पिता ग पांडुरंग माझा पिता. पुन्हा जनाबाईने बोलावं, पुन्हा देवाने बोलावं. पांडुरंग माझा पिता ग पांडुरंग माझा पिता. तुम्हाला पण बोलायचंय ना, पण थोड्या वेळाने अजून. पुन्हा जनाबाईने बोलावं. पुंडलिक माझा बंधू ग पुंडलिक माझा बंधू. पुन्हा देवानेही तेच बोलावं. पुंडलिक माझा बंधू ग पुंडलिक माझा बंधू. पुन्हा जनाबाईने बोलावं. रखुमाबाई माझी माता ग रखुमाबाई माझी माता. आणि देवानेही कोणताही विचार न करता बोलावं. रखुमाबाई माझी माता ग रखुमाबाई माझी माता. लागला का करंट? हा. जनाबाई म्हटली देवा अरे वेड्यासारखा काय करतोस? देव म्हटला जणी अगं झालं तरी काय? म्हटला रखुमाबाई तुझी माता आहे की बायको? म्हणजे आपल्या भक्ताच्या भक्तीमध्ये देव फार तल्लीन व्हायचा. अशा सुंदर सुंदर ओव्या आमच्या जनाबाईनं त्या ठिकाणी गाव्या आणि पांडुरंगाने पाठीमागं बोलाव्या. आता माझ्या माता भगिनी सगळ्या म्हणणार माझ्या पाठीमागं, सगळ्या म्हणणार ना. हा एकदा अशा वरती हात करा बरं, दोन्ही झोपा नाही आल्या ना. हा करा खाली, सगळ्यांनी म्हणायचे बर का. सुंदर माझे जाते गा फिरते बहुत. वा टाळी टाळी, पुरुष मंडळ एक टाळी. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. वा वा. प्रपंच दळण दळीले पिठ म्या भरिले. सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दिर तो तिसरा. टाळी टाळी आवाज. वा. ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. चला टाळ करे. हा. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ सगुण गुणाचे ताने. बाळ दिसतय गोजिरवाने ग बाळ दिसतय गोजिरवाने. वा. काय सांगता ग राणे ग गोकुळच्या नारी. टाळी टाळी. श्रीरंग माझा वेडा ग श्रीरंग माझा वेडा. याला नाही दुसरा जोडा ग याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत सोडा ग गोकुळच्या नारी. आग तुम्ही यांची संगत सोडा ग निमगावच्या नारी. पूर्वीच्या स्त्रिया जात्यावरती बसायच्या, दळण दळायच्या आणि ओव्या बोलायच्या. पण कधी कधी बघा पुरुषांपेक्षा स्त्रियांचा आवाज कसा असतो. कधी कधी म्हटले बरं का मी, कधी कधी पुरुषांपेक्षा स्त्रियांचा आवाज गोड असतो. कारण त्या बिड्या नाही ओढत ना. विठ्ठला 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 विठ्ठला. एवढी भक्ती माझ्या जनाबाईनं केली. परिणाम काय झाला? जनाबाईने झाडून काढावं, देवाने त्या ठिकाणी यावं आणि कसरा भरावा. झाड लोट करी जणी
केर भरी चक्रपाणी, एवढा मोठा अधिकार माझ्या जनाबाईचा कारण का तिनं त्या भगवंताची भक्ती केली होती. ऐका ना, एवढा मोठा भगवंत आहे, पण आपल्या मनामध्ये जी काही इच्छा असेल त्या भगवंताची भक्ती जर केली ना, आपली इच्छा पूर्ण करतो. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. त्या भगवंताची भक्ती जर आपण केली ना, आपल्या मनामध्ये जी इच्छा असेल ती इच्छा तो भगवंत पूर्ण करतो. पण ऐका, नुसती भक्तांचीच नाही, ज्यांना इच्छा केली, जो शरण गेला त्याची इच्छा आमचा भगवंत पूर्ण करतो. ऐका, या ठिकाणी गोड अशी मार्तंड भैरवांची मूर्ती आहे. तर लक्षामध्ये घ्या, मार्तंड भैरव या ठिकाणी कसे आले, येण्याचं प्रयोजन काय आणि कोणा करता आले. तर ऐका, ज्या वेळेला या पृथ्वी तलावरती आपल्या भक्तांना संकट येतं, त्या भक्तांचा त्या ठिकाणी राखण करण्याकरता माझा देव या ठिकाणी येत असतो. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. दुर्जनाचा नाश करण्याकरता आणि भक्ताचं रक्षण करण्याकरता माझे मार्तंड भैरव या ठिकाणी आलेत. पण लक्षामध्ये घ्या, या मार्तंड भैरवाला मल्हारी हे नाव कसं पडलं. आपण म्हणतो ना येळकोट येळकोट, मग मल्हारी हे नाव कसं पडलं याच्या पाठीमागचा इतिहास सांगते. का ज्या वेळेला कृतयुगामध्ये मनी आणि मल्ल नावाचे दोन राक्षस होते, ते फार उन्माद त्या ठिकाणी झाले. ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाने त्यांना एक वर दिला का तुम्हाला या जगामध्ये कुणीही मारू शकत नाही असं वरदान दिलं. त्यांनी फार छळायला सुरुवात केली. भजना बंद पाडले, यज्ञयाग बंद पाडले, कीर्तना बंद पाडले. सगळी साधू मंडळी अरण्यामध्ये पळून गेली. सज्जनांचा कोणी वाली राहिला नाही. मग त्यावेळेला सगळे भक्तजन भगवान शंकरांकडे गेले. भगवान शंकरा, अहो काही करा, पण या मनी आणि मल्लाचा नाश करा. त्यांनी सांगितलं का तुम्ही घाबरू नका, मी या ठिकाणी मल्हारी मार्तंडाचा अवतार घेतो आणि या दोघांचा नाश करतो. मग बघा, सत्ययुगामध्ये याच भगवान शंकरानं आपल्या भक्तांकरता भगवान विष्णूंचा अवतार घेतला. द्वापार युग आलं. द्वापार युगामध्ये याच भगवान शंकराने आपल्या भक्ताकरता प्रभू रामचंद्रांचा अवतार घेतला. त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये याच भगवान शंकरानं आपल्या भक्तांकरता भगवान श्रीकृष्णाचा अवतार घेतला. आणि कलियुग आलं. या कलियुगामध्ये भक्तांचं राखण करण्याकरता, दुर्जनांचा नाश करण्याकरता याच आमच्या भगवंताने मल्हारी मार्तंडाचा अवतार घेतला. मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 कुलदेवताई खंडेराया कुलदेवताई खंडेराया कुलदेवताई खंडेराया कुलदेवताई खंडेराया नाथ भैरवा कृपा करी नाथ भैरवा कृपा करी नाथ भैरवा कृपा करी नाथ भैरवा कृपा करी पावन झाला भक्तांसाठी जे दुर्गडावरी मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 एकोटे को निघाला आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरता मल्हारी अवतार त्या ठिकाणी घेतला. पण हे नाव कशावरून पडलं आहे का, मनी नावाचा राक्षस त्या ठिकाणी मार्तंड भैरवाने मल्हारीच त्या ठिकाणी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला. त्या ठिकाणी मनी राक्षसाशी युद्ध करण्याकरता निघाले.
त्याची छाती फोडली, त्याला जमीनदोस्त केलं. पण त्यांनी सांगितलं, मार्तंड भैरवा मला माफ करा, मी तुम्हाला शरण आलोय, पण तुमच्या पायाखाली मला जागा द्या. एवढा राक्षस असताना माझ्या मार्तंड भैरवाने काय केलं, त्या राक्षसाला आपल्या पायाजवळ जागा दिली. तुम्ही आजही जेजुरीला जा आणि खंडोबाच्या पायाखाली बघा, मनी नावाचा राक्षस त्या ठिकाणी आहे. दुसरा मल्ला नावाचा राक्षस, त्याच्याशी युद्ध केलं, त्याचा पराभव केला. मल्ल शरण आला, मार्तंड भैरवा मला काहीतरी वरदान द्या. त्यावेळेला मार्तंड भैरव म्हणाले, तू या लोकांना खूप छळलंस, पण तू मला शरण आला म्हणून मी तुला असं वरदान या ठिकाणी देतो का माझ्या नावाच्या पुढे तुझं नाव लागेल. आणि म्हणूनच या मार्तंड भैरवांना काय म्हणतात, मल्हारी मार्तंड भैरव. आणि म्हणून अशा प्रकारे हे खंडोबाराया मार्तंड भैरव या ठिकाणी आले. पण शिव अवतारामधून पुन्हा या ठिकाणी हा खंडोबारायाचा अवतार घेतला. शिवावतारी मार्तंड मल्हारी, शिवावतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवून बानूला त्याच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला, 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 त्याच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला. शिव शंभूचा अवतार आता मार्तंड मल्हार, शिव शंभूचा अवतार आता मार्तंड मल्हार, शिव शंभूचा अवतार आता मार्तंड मल्हार, शिव शंभूचा अवतार आता मार्तंड मल्हार. तिला वचनाला जागला त्याला बाणूचा चाकल, तिला वचनाला जगाया त्याला बाणूचा चाकल, तिला वचनाला जागला त्याला बाणूचा चाकल, तिला वचनाला जगाया त्याला बाणूचा चाकल. विशाल ईश्वरा संभाळीले करा, विशाल ईश्वरा संभाळीले करा, देव गाव गाड्याला त्याच मारून घोड्याला निघाला बाजूच्या वाड्याला, 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 त्याच मारून घोड्याला निघाला बाजूच्या वाड्याला. आणि अशा प्रकारे माझे मल्हारी मार्तंड भैरव या ठिकाणी आले, पण आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरता आणि दुर्जनांचा नाश करण्याकरता या ठिकाणी आले. तुम्ही सांगाल महाराज एवढे मोठे मार्तंड भैरव आहे, पण यांना काय आवडतं, धन पैसा संपत्ती अजिबात नाही. एवढा मोठा देव आहे, पण चंपाषष्ठीच्या दिवशी या भगवंताला त्या ठिकाणी आपण नैवेद्य टाकतो, काय वांग्याचं भरीत आणि भाकरी, म्हणजे देवाला ह्या गोष्टी प्रिय आहेत, त्या गोष्टी देत चला. पण तुकोबरे म्हणतात माझं एवढा मोठा भगवान परमात्मा आहे ना, पण आमच्या देवाला काय आवडतं, एवढा मोठा देव आहे पण त्याला प्रिय आहे तुळशीचं पान, अभंगाचे 3रे चरण. एवढा जगदानी 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 एवढा जगदानी
मागे तुळशी दळ पाणी मागे तुळशी दळ पाणी जगदानी मागे तुळशी दळ पाणी मागे तुळशी दळ पाणी मागे तुळशी दळ पाणी एवढा मोठा भगवान परमात्मा पण आपल्या भक्ताकडे मागतो ते म्हणजे तुळशीचं पान. एका ठिकाणी काकड्याच्या बांगामध्ये गोड वर्णन आलंय. अति प्रियवडे तुळसी बुक्का तैसीच प्रीतिकर भोळ भाविका नाम पद पंकज पादुका श्री मस्तक वंदी तसे. एवढा मोठा भगवान परमात्मा पण त्याला काय आवडतं? आवडे देवासी आवडे देवासी ऐका तो प्रकार धनी धनी दासा आवडे देवासी आवडे देवासी ऐका तो प्रकार 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 नामाचा उच्चार चांदिला नामाचा उच्चार चांदिला तुळशी माळा गळा तुळशी माळा गळा गोपी चंदन खेळा सारगा बदलता तुळशी माळा गळा तुळशी माळा गळा गोपी चंदन खेळा देव पण आवडतं काय? आवडे देवासी ऐका तो प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. ज्या ठिकाणी माझे भक्त माझं गुणगान करतात ना हे भगवंताला आवडतं. नारद आम्ही उभा आज इथे माझे भक्त गाती तेथे. अजून देवाला काय आवडतं? तुळसी माळ गळा. ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहेत ना असे भक्त आमच्या भगवान परमात्म्याला आवडतात. पण पाठीमागच्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक लोकांनी आपल्या गळ्यामधल्या तुळशीच्या माळा काढून टाकल्या. कुणी कुणी काढल्या हातवर करा बरं. आता कुणीच करणार नाही. कशा करता काढल्या? म्हणे मला जगायचंय. आता माळ कडून जगणार आहेस का? अगदी सगळं करा पण देवाचा अपमान आपण करता कामा नाही. एवढा मोठा देव आहे पण तुळशीचं पान आवडतं. तुम्हाला आम्हाला काय आवडेल याची शाश्वती नाही. आता या धर्म मंडपामध्ये आपण एवढे लोक बसलोय पण प्रत्येकाची आवड निवड सारखीच आहे का? बोलत चला. आवड निवड सारखी आहे का? बरं यांचं सोडा. आपल्या घरामध्ये आपले किती लोक असतात? 7-8 लोक. त्यांची तरी आवड निवड सारखी असते का? बरं त्यांचं सोडा. एकच जोडप नवरा बायकोच त्यांची आवड निवड सारखी असते का? नाही. मग कोणाची असते? पण बरोबर बोललात तुम्ही. नवऱ्याला जर चहा आवडला तर बायकोला काय आवडते? वा, कॉफी म्हणतात. म्हणजे भरपूर मोठा अनुभव आहे. नवऱ्याला वांग्याची भाजी आवडली तर बायकोला काय आवडते? कशाची महिला मंडळ? कांद्याची. बरं ठीक आहे. म्हणजे प्रत्येकाचा अनुभव वेगळा, प्रत्येकाची आवड वेगळी. आता उदाहरण सांगते का? एका नवऱ्यानं आपल्या बायको करता सुंदर अशी 5,000 रुपयाची गुलाबी कलरची साडी खरेदी केली. नवरा घरी आला, तिला दाखवली, आनंद वाटला. म्हटली का हो पण किती रुपयाची साडी आहे? म्हटलं काही नाही बाई, तुझ्या करता फक्त 5,000 रुपयाची. किती रुपयाची महिला मंडळ? तुझ्या करता फक्त 5,000 रुपयाची साडी उडगून बघितली. म्हटली साडी चांगली आहे पण 5,000 एवढी वाटत नाही. म्हटली मला काही आवडली नाही. आणि स्त्रियांचं कसं असतं, किती भारी साडी असू द्या पण डिझाईन जरा खराब असे, कलर जरा असं असे. तुमच्यामध्ये मी पण
मी त्यांना जरा बरं वाटायचं. आता म्हटली मला साडी आवडली नाही, आताच्या आता दुकानामध्ये जा आणि ही साडी पुन्हा नेऊन द्या. आता बिचाऱ्याला बायकोचा आदेश मोडता येईल का? पुरुष मंडळ बायकोचा आदेश मोडता येईल का? नाही म्हणतात बिचारे. म्हणजे भरपूर मोठा सासुरा दिसतोय तुम्हाला बरं का. आता बायकोचा आदेश मोडता येणार नाही. बिचाऱ्यानं ती साडी घेतली, त्या ठिकाणी शिर्डीमध्ये गेला आणि दुकानामध्ये रिटर्न केली. आता लक्ष तरच कळेल. मध्ये 4-5 महिने गेले आणि हाच माणूस पुन्हा त्याच दुकानदाराकडे गेला. म्हटलं का हो दुकानदार साहेब, 5 महिन्यांपूर्वी तुमच्याकडे मी एक साडी आणली होती, म्हटला ती साडी आहे का? दुकानदार म्हटले साडी आहे. पण त्याला आठवलं का 5 महिन्यांपूर्वी याच्या बायकोला ही साडी काय आवडली नव्हती. तो म्हटला का हो साहेब, तुमच्या बायकोची आता काही आवड निवड बदलली का? हा म्हटलं साहेब, तिची आवड निवड नाही बदलली, मी आता बायकोच बदलली. विठाला 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 विठाला. म्हणजे आपली आवड निवड अशी कधीही बदलेल सांगता यायचं नाही. पण एवढा मोठा भगवान परमात्मा आपल्या भक्ताकडे फक्त तुळशीचं पान मागतो. भावी तुळशी दळा पाणी जोडा हात, भावी तुळशी दळा पाणी जोडा हात, भावी तुळशी दळा पाणी जोडा हात, भावी तुळशी दळा पाणी जोडा हात. नका पडू गबाळाचे भरी, हो आणि नका पडू गबाळाचे भरी, आणि नका पडू गबाळाचे भरी, आणि नका पडू गबाळाचे भरी, आणि नका पडू एवढा मोठा भगवान परमात्मा पण प्रिय आहे तुळशीचं पान. विठ्ठलाला तुळसी, गणपतीला दुर्वा, महादेवाच्या पिंडीवरी बेल शोभे हिरवा. एवढा मोठा भगवान परमात्मा जे आवडतं ते देत चला. आणि आपण जर असं जर केलं ना, तुकोबरे म्हणतात एवढा मोठा भगवान परमात्मा आहे. पण पुंडलिक रायाची पुण्य बघितली आणि पंढरपूरमध्ये आले. पण लक्षामध्ये घ्या, ज्या ज्या वेळेला पंढरपूरची वारी असेल त्या त्या वेळेला त्या वारीला किमान वारकऱ्याने तरी गेलं पाहिजे. बघा समजा पंढरपूरची वारी जवळ येते, दोघे जण मैत्रिणी असतात, म्हणते चल ग बाई पंढरपूरला. म्हणते नको नको, या वर्षी माझ्या मुलाचं लग्न आहे, भरपूर काम आहे, मी पुढच्या वर्षी येते. पुन्हा पुढचं वर्ष येतं, म्हणते चल ग बाई पंढरपूरला. म्हणते ह्या वर्षी येते. आता बिचारी पंढरपूरमध्ये जाते, पंढरपूरमध्ये जाते, पण सगळं लक्ष कुठं कुठं असतं? देवाजवळ का? भरपूर मोठा अनुभव कुठं असतं? घरी असतं. माझ्या सुनानं गाईला पाणी पाजलं असेल का? म्हशीला चारा घातला असेल का? लेकाला डबा दिला असेल का? सगळं काही काम नीट चाललं असेल का? पंढरपूरमध्ये जाते, पण मन कुठे तिचं? घरी. माझ्या नाथबाबांचं एक गोड असं भारूड आहे. या शेजारी ना, या शेजारी नो बरं नाही केलं ग बया, नवला पंढरीला नेलं गो बया.
टाळ्या वाजवल्या पाहिजे, कारण फक्त इथे जमतात वाजवायला बरं का, बाहेर नाही. या शेजारणीनं, या शेजारणीनं बरा नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. पंढरपूरमध्ये जाते पण बोट कोणाच्या नावानं मोडते? जी घेऊन गेली तिला. मग मैत्रीण नेताना कशी न्यायची? जी बोट बोडणार नाही ती. पण पंढरपूरमध्ये बघा ना, माझ्या पांडुरंगासारखं दैवत आलं, ही कृपा कुणाची? सगळे संत महात्मे पुंडलिकाचा आभार मानतात. धन्य पुंडलिका बहु बरे केले, निदान आणिले वैकुंठीचे, निदान आणिले वैकुंठीचे, निदान आणिले वैकुंठीचे. आणि म्हणून या ठिकाणी आलात. तुकोबरे म्हणतात एवढा मोठा भगवान परमात्मा आहे, पण पुंडलिक रायाची पुण्य बघून त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये आले आणि सगळ्या जगाला ती सोपे झाली. अभंगाचे शेवटचे चरण. आला नामरूपा, आला नामरूपा हो, आला नामरूपा, आला नामरूपा हो,
Oh
आता? खाली बसलेले. किती वाजेपर्यंत करायचं कीर्तन? हा, प्रवचन किती वेळ असतो महिला मंडळ? 1 तास. कीर्तन 2 तास. पिक्चर वा, ते सगळ्यांना माहिती आहे. आणि तमाशा सारी रात. काही देणं घेणं नाही, आपलं कीर्तन आहे. पण अगदी वेळेमध्ये, जास्त त्रास देणार नाही, अगदी वेळेमध्ये आपली सेवा या ठिकाणी संपन्न झाली. गोड अशी मृदुंगाची साथ या ठिकाणी दिली. आदरणीय महाराज, तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. ज्यांनी या ठिकाणी हार्मोनियमची साथ दिली, बाबा तुमचे मनापासून धन्यवाद. या ठिकाणी ज्यांनी गोड असं गायन केलं, अतिशय सुंदर आवाज आहे. मला तुमचे नावं ज्ञात नाही महाराज, तुमचे मनापासून धन्यवाद. या ठिकाणी ज्या मुलींनी गोड अशी साथ दिली, सुंदर असं गायन केलं, या मुली आमच्या संस्थेमधल्या. माझं गाव आहे सांगवी, तालुका संगमनेर. संगमनेर तालुक्यामध्ये सांगवी या गावी आमची मुलींची वारकरी संस्था आहे. सध्या 70 मुली आमच्याकडे शिक्षण घेण्याकरता आहेत. पण जेवढ्या मुली या ठिकाणी आल्या आणि आपल्याच भागातली म्हणजे आपल्या कोपरगाव जवळ जे ब्राह्मण गाव आहे त्या गावची मुलगी आहे अक्षदा. आणि खरंच अतिशय आपल्या भागातल्या सुद्धा मुली भरपूर, इकडे येवला असेल वगैरे, या सगळ्या मुली या ठिकाणी आमच्याकडे आहेत. आणि ज्या ज्या मुली या ठिकाणी आल्या, सुंदर या ठिकाणी गायन केलं, गोड अशा प्रकारच्या पावल्या खेळल्या, तुम्ही सगळेजण मंत्रमुग्ध झालात. आणि म्हणून पुनश्च एकदा सगळ्या मुलींचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. या ठिकाणी कार्यक्रमाकरते अगदी जे काही बालगोपाळ या ठिकाणी आहेत बघा, अगदी सुंदर. कारण तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात गोड अशी सेवा या ठिकाणी लहान लहान मुलं, त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा जोरदार. अतिशय सुंदर सेवा या ठिकाणी या मुली असतील, हे मुलं असतील, आणि पाठीमागे उभी असलेली आपली सगळी टाळकरी मंडळी, तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. या ठिकाणी ज्यांनी 2 तास शूटिंग केलं, दादा तुमचे मनापासून धन्यवाद. नाव काय आहे चॅनलचं? हां, भक्तीचा वेढा. अतिशय सुंदर असं या ठिकाणी दादाने शूटिंग केलं. अगदी दादा तुमचे मनापासून धन्यवाद. या ठिकाणी ज्यांनी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला, अतिशय गोड सिस्टीम आहे दादा, तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. या ठिकाणी कार्यक्रमाकरता माझे मिस्टर आदरणीय हरिभक्त परायण गीतेश महाराज कातोरे हे देखील उपस्थित आहेत. आता कधी कधी आपण असा विचार करतो का कीर्तनं करतात म्हणजे लोक शिकलेली नाहीत असं वाटतं, पण असं अजिबात नाही. खरं तर ते स्वतः सीए आहेत आणि मी स्वतः इंजिनियर आहे. महाराज या ठिकाणी आले, त्यांचे मनापासून आभार. या ठिकाणी कार्यक्रमाकरता या ठिकाणी आदरणीय आमचे किशोरभाऊ तनपुरे, अक्षदाचे वडील ते आहेत, आणि साई अक्षदा साऊंड सिस्टीम त्या ठिकाणी त्याचे मालक किशोरभाऊ तनपुरे या ठिकाणी आलात. तुमचे पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद. आणि अगदी आपली सगळीच महाराज मंडळी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा गोड असा सप्ताह चालू आहे, ते आदरणीय महाराज असतील. अगदी सर्वांचेच मनापासून धन्यवाद. आणि सुंदर असं नियोजन, गोड असं आयोजन या ठिकाणी समस्त ग्रामस्थ कमिटीने केलेलं आहे. पुनश्च एकदा सर्वांचेच मनापासून धन्यवाद. या ठिकाणी माझ्या माता भगिनी, पुरुष वर्ग, माझी वारकरी संप्रदायामधली आदरणीय मंडळी, महाराज मंडळी, तुमचे नावं घेत नाही तर तुमचे नावं मला माहीत नाही, म्हणून जरा दिलगिरी व्यक्त करते. अगदी पुनश्च एकदा सर्वांचे आभार. शेवटी एकदा भजन घ्यायचं आपल्याला. सर्वांनी 2 हात वरती करा. अगदी शेवटचं भजन सर्वांनी. तुकोबाराया ज्ञानोबाराया तुकोबाराया ज्ञानोबाराया तुकोबाराया ज्ञानोबाराया तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा
हरि ओम